नमस्ते पब्लिक. आज आपण जाणार आहे वीरदेव व कडेपठारावरती. चला तर मग आपण जाऊया. तुम्ही अजूनपर्यंत माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल तर केलं तर करून घ्या. वीरदेव म्हणजे श्रीनाथ मस्कोबा क्षेत्र वीर. तुमच्या सर्वांच्या घरात 5 देव असतात, त्यापैकी एक देव म्हणजे वीरदेव. मी तुम्हाला दाखवतो मंदिर व त्या बाजूचा परिसर. सर्वप्रथम आपल्याला लागतं एस टी स्टँड, त्याच्या बाजूला आहे व प्रवेशद्वार. आतमध्ये लागतात देवाला देण्यासाठी हार, फूल, फळ, त्याची दुकान. आपण आतमध्ये गेल्या गेल्या दिव्यांचे स्टँड व एक फोटो फ्रेम बघायला भेटेल. पुढे आपल्याला देवाचं मंदिर व त्यावर लिहिलेलं आहे सवाई सर्जाचं चांगभलं. आतमध्ये गेल्या गेल्या आपल्याला पूर्ण फिरून जायला लागतं. सर्व देवांच्या पाया पडून झालं की आपण चरण दर्शन करून घेतो. मग लागतो पुढे पूर्ण देवाच्या रांगेला. आतमध्ये बघायला गेल्या गेल्या आपल्याला देवाची मस्त मूर्ती दिसते. मूर्ती अगदी देखणी व सुंदर आहे. अशा प्रकारे आपल्याला देवाचं दर्शन करून झालेलं आहे. जरा फोटो काढू व त्यानंतर आपण इथून जाऊ. खरं म्हटलं तर आम्ही जाणार होतो जेजुरीला, पण मग डिसिजन झालं की आपण जाऊ खऱ्या जेजुरीला, म्हणजेच कडेपठारावर. चला तर मग आपण सुरू करूया देवाचा गड चढण्यासाठी. पायऱ्या चढायला एकदा सुरुवात केली की मजाच येऊन जाते. फक्त सोबत असणारे स्लो नसावेत, नाहीतर टाईम लागेल. एकट एकट जय मल्हार. सदानंदाचा येळकोट. घेतलं देवाचं नाव आणि लागलो परत चालायला. हे बघा, अजूनही अर्धा पण गड चालू झालेला नाही आहे. जय मल्हार. म्हणतात की 9 लाख पायऱ्या असतात, त्या नेमकी ह्याच असं मला वाटायला लागले. अर्ध्या पायऱ्या चढलोच होतो की आम्हाला दिसायला लागली आपली सोन्याची जेजुरी. थोडं पुढे गेलोच होतो की तेवढ्यात घोड्याची व देवाची छोटी मूर्ती आम्हाला दिसली. अर्ध्या रस्त्यापर्यंत पोचलोच होतो की आम्हाला दिसला खरा घोडा. मग काय, काढले फोटो आम्ही त्याच्याबरोबर. घोड्याचं नाव बाकी मस्त होतं, भंडारी. पुढे सनसेट बघितला व मग लागलो चालायला. वाटेत देवाच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत. एक डोंगर पार केल्यानंतर आपल्याला खूप भारी बघायला भेटतं. नंतर पुन्हा एकदा आपण फोटो काढतो, चालायला लागतो. चालायला एवढा कंटाळा येतोय, पण काय, चालायला लागणारच. शेवटी आपण देवाच्या गेटसमोर येऊन पोचतो. चला, आपण पोहोचलोय मंदिराच्या इथे. सगळ्यांनी चला आता. हे पाहू शकता तुम्ही मंदिर किती मस्त आहे. आतमध्ये आल्या आल्या आपल्याला बघायला भेटेल सोन्याची जेजुरी. माझ्या घरचे सगळे दिव्यामध्ये तेल टाकत होते. मग काय, मी पण घेतलं थोडंसं टाकून. मृत्यूलोकी दुसरे कैलास शिखर म्हणजेच जेजुरीगड. मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वापरण्यास मनाई होती, पण तरी आपण फोटो काढला. येळकोट येळकोट. झालं एकदाचं दर्शन. मंदिराच्या बाजूलाच घोडे उद्यान आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, पुढे आई तुळजाभवानी व देवाच्या घोड्यावरती असलेली मूर्ती. श्री स्वामी समर्थ. अशा प्रकारे आपलं पूर्ण मंदिर झालं आहे बघून. बोल सदानंदाचा एकट एकट भैरवनाथाचे अंबाबाईचा उदय. अशा प्रकारे आपली ट्रिप. आपण निघालोय जेजुरीवरून खाली. तुम्ही पाहू शकता किती लांब आहे, पण जायला तर लागणार. चला. जेवढा वेळ आपल्याला गड चढायला लागत असेल त्याच्यापेक्षा कमी वेळ आपल्याला गड उतरायला लागतो. आणि शेवटी मी उतरलो पूर्ण गड. अशा प्रकारे आपली सगळी देवस्थानं झालेली आहेत फिरून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.